एका पारड्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पारड्यात 33 कोटी देवांची नावं. असं का? तर माणसाच्या जन्माला येऊन त्याला देवत्वाचा दर्जा दिलेला हे माझ्या तरी ऐकिवात नाही, पण छत्रपती शिवरायांना तो दिला गेला. त्याचं कारण म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाच्या जागी पोहोचता येतं हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते. लोक म्हणतात तुम्ही काय महाराज महाराज करत असता. अहो का करू नये? जर शिवाजी महाराज नसते ना तर आज आपली देखील अडनावं मुल्ला खान अशी काहीतरी असती. जे आज आपण सांगतो आम्ही या जातीचे 18 पगड जातीचे 12 अलुतेदार बलुतेदार यांच्यातील आहोत, हे काहीच राहिलं नसतं. कित्येक लोक महाराजांची मूर्ती आणतात, प्रतिमा आणतात, त्यांना शोपीस म्हणून ठेवतात. अहो रोज त्यांचं दर्शन घेतलं तर अंगात 10 हत्तींचं बळ संचारल्यासारखं होतं. छत्रपती शिवाजी महाराज हे देवत्वाच्या जागीच आहेत. द्रौपदीचं वस्त्रहरण होण्यापासून वाचवणारे श्रीकृष्ण हे देवत्वाच्या जागी होते. सृष्टीला समुद्र मंथनाच्या वेळी विषप्राशन करून वाचवणारे देवोदेव महादेव हे देवाच्या जागी आहेत. 9 दिवस सलग युद्ध करून आपल्या भक्तांच्या पाठी खंबीरपणाने उभी राहिलेली आई भवानी, आई जगदंबा ती देवाच्या जागी आहे. तर अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून जाती धर्मभेद नष्ट करून 18 पगड जातीतील मावळ्यांची मूठ बांधून स्वराज्य निर्माण करणारे, हिंदुत्व टिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज का देवत्वाच्या जागी असू नये? ते देवच आहेत. संत तुकोबाराय म्हणतात या भूमंडळाचे ठाई, या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. कवी भूषण यांचं अजून एक अप्रतिम काव्य आहे. ते त्यात दर्शवतात की स्वराज्याची जनता देवाकडे काय मागते. तर स्वराज्याची जनता देवाला म्हणते व्यापारी जहाज के ना राजा भारी राज के. नीट ऐका, व्यापारी जहाज के ना राजा भारी राज के, भिकारी हमें कीजिए महाराज शिवराज के, भिकारी हमें कीजिए महाराज शिवराज के. याचा अर्थ स्वराज्याची जनता देवाला सांगते आम्हाला कोणत्याच मोठ्या जहाजाचा व्यापारी करू नकोस किंवा आम्हाला कोणत्या राज्याचा राजाही करू नकोस. आम्हाला शिवछत्रपतींच्या दरबारातील एक याचक कर. कारण तो राजा जेव्हा देतो तेव्हा आई वडिलांच्या मायेने देतो आणि भरभरून देतो. त्याच्या दरबारात कोणाला कशाचीच कमतरता भासत नाही. पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कुठंतरी हरवल्यासारखा वाटतोय. शिवरायांचा 8वा प्रताप पण शंभूराजेंचा विसरावा का? एक राजा देवस्थानी आणि दुसरा राजा विस्मरणात जावा का? छत्रपती शिवरायांच्या जयंतीला लाखोंची गर्दी आणि छत्रपती संभाजी राजांच्या जयंतीची साधी तारीखही लक्षात असू नये का? राजांनी जिंकून आपला धर्म वाचवला, आपण त्यांचा इतिहासही वाचवू शकत नाही का? राजांनी 9 वर्ष औरंगजेबाला झुलवत ठेवलं, स्वराज्याच्या वेशीवर झुलवत ठेवलं. त्या औरंग्याला सळो की पळो करून सोडलं. राजे गाफील असताना त्या लांडग्यांच्या टोळीनं येऊन मराठी वाघाला धरून नेलं. त्याच्या दरबारात औरंगजेबाने संभाजी राजांना 2 प्रश्न विचारले. औरंगजेबाने शंभूराजांना विचारलं की आमच्यातील कोण कोण सरदार तुमच्यात सामील होते? आम्ही सगळ्यांना विचारून थकलो, कोणीच आम्हाला उत्तर देत नाही. त्यावर शंभूराजे म्हणाले रहे बात तेरे दूजे प्रश्न की, हम मिट्टी से बेईमान नहीं. रही बात तेरे दूजे प्रश्न की, हम मिट्टी से बेईमान नहीं. अपनों की जान में अपनी जान, हम तुझ जैसे हैवान नहीं. अपनों की जान में अपनी जान, हम तुझ जैसे हैवान नहीं. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते जे राजे म्हणून जन्मले नाही, त्यांचा जन्म राजे म्हणून झाला नाही. छत्रपती शिवराय एकमेव असे राजे होते ज्यांनी कोणाकडून त्यांचं राज्य बळकावलं नाही. त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं आणि ज्या क्षणी छत्रपती शिवरायांचं महानिर्वाण झालं, ते वारले, त्या क्षणापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे राजेच होते. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत ज्यांनी 7-12
मार्फत आणि त्यानुसार लागू पडणारा सारा जो आता आपण टॅक्स म्हणून भरतो त्याचं निर्माण करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आताची सुवर्ण संकल्पना पाणी अडवा पाणी वाचवा झाडे लावा झाडे जगवा म्हणजे समाज वनीकरण ह्याचं निर्माण करणारे ती संकल्पना अंगी करून त्याचं आचरण करणारे राजे म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे आहेत ज्यांच्यावर 350 वर्षानंतर सुद्धा 120 हून अधिक देशात अभ्यास अजूनही सुरू आहे. छत्रपती शिवरायांचं राज्य स्वराज्य हे एकमेव राज्य होतं ज्या राज्यात कधी एकही भिकारी दिसला नाही. कारण राजा जेव्हा द्यायचा तेव्हा तो भरभरून द्यायचा. असे एकमेव राजे म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. इंग्लंडचे ग्रँड डक म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धे नव्हते तर ते सामाजिक आणि अर्थकारक याची उत्तम जाण असणारे एक युगपुरुष होते. आपल्या सगळ्यांच्या राजांचं नगभर असतं ते हातभर सांगतात. आपल्या राजांचं आभाळभर आहे हो सांगायला आपण कमी पडतो. छत्रपती शिवरायांच्या दरबारात गुजराती सुभेदाराची सून आली. छत्रपती शिवरायांनी तिला सांगितलं आई तू आम्हाला माते समान आहेस. छत्रपती शिवरायांनी तिचा चोळी बांगडी देऊन सत्कार केला सन्मान केला आदर केला. दुश्मनाच्या स्त्रीमध्ये ही का बरे आई दिसावी दुश्मनाच्या स्त्रीमध्ये ही का बरे आई दिसावी स्थापिले हे राज्य त्याची हीच पुण्याई असावी स्थापिले हे राज्य त्याची हीच पुण्याई असावी. सभ्यतेचा शुद्धतेचा आरसा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या राजाच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती हो पण माझ्या राजाच्या काळात होती ती सुरक्षित बहीण योजना. त्या काळात प्रत्येक स्त्री ही सुरक्षित होती. आयाबायांचं हसू मावळायचं नाही की त्यांच्या डोक्यावरून पदर खाली उतरायचा नाही. ज्या काळी असे विचार होते की एकटी स्त्री काहीही करू शकत नाही त्या काळी ते विचार भेदून टाकणाऱ्या देखील स्त्रियाच होत्या. अनेक हातांनी कर्तव्याच्या रणांगणावर झुंज देणाऱ्या स्त्रिया या अष्टभुज होत्या आहेत आणि राहतील. आज मी या महाराष्ट्रात मोकळेपणाने वावरू शकते बोलू शकते कारण मला माहिती आहे जिजाऊंच्या विचारानं शिवरायांच्या संस्कारानं छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमानं हा महाराष्ट्र असा काही घडलाय की आज जर स्त्रीच्या हातात बांगड्या आहेत तर ती त्याच बांगड्या भरल्या हाताने समशेर देखील चालवू शकते. शिवरायांच्या लेखी आम्ही आमचा मराठमोळा मान शिवरायांच्या लेखी आम्ही आमचा मराठमोळा मान डोक्यावरी भगवा आमच्या कपाळी चंद्रकोराची शान डोक्यावरी भगवा आमच्या कपाळी चंद्रकोराची शान. मराठी माणसाने एकदा तरी आयुष्यात रायगड हा किल्ला पाहायलाच हवा. तो पाहावा तो अनुभवावा की या किल्ल्यावरून पूर्ण स्वराज्याचा कारभार चालला गेला. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक इथे झाला. तिथल्या दगडांना महाराजांचा श्वास आढळला असेल तिथल्या पायऱ्यांना महाराजांच्या पायाचा स्पर्श झाला असेल. तो किल्ला एकदा तरी पाहायलाच हवा. सह्याद्रीवर शौर्याचा रेखीव पुतळा जसा सह्याद्रीवर शौर्याचा रेखीव पुतळा जसा स्वराज्याच्या छातीवरती रायगडाचा ठसा माझ्या रायगडाचा ठसा. बुरुजावरती ऐकू येतो भगव्याचा फर्रार बुरुजावरती ऐकू येतो भगवाचा फर्रार. लख चमकते आणि दिपवते बुलंद भवानी तलवार. अंधार भेदण्या रयतेचा अंधार भेदण्या रयतेचा हा देई तेजाचा वसा. रायगडाचा ठसा माझ्या रायगडाचा ठसा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची गारद देतो ती म्हणजे घोषणा. त्याचे विरुद्ध जे शब्द वापरले आहेत त्याचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. गडपती म्हणजेच राज्यातील प्रत्येक गडावर ज्यांचं अधिपत्य ज्यांची मालकी आहे ते राजे म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. भूपती प्रजापती ज्यांनी या मातीचं रक्षण करण्याचा प्रजेचं रक्षण करण्याचं वचन घेतलंय आणि ते त्यास आपलं प्रथम कर्तव्य समजतात ते राजे म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. सुवर्ण रत्न श्रीपती याचा अर्थ ज्यांच्या राज्याच्या खजिन्यात वेगवेगळ्या प्रकारांची विविध प्रकारांची
रत्ने माणिक मोती आहेत आणि त्यावर त्यांचं अधिपत्य आहे. ते राजे म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. अष्टावधान जागृत म्हणजे जे अष्टोप्रहर जागृत असतात आणि राज्याच्या आठही दिशांवर लक्ष ठेवून कुशलतेने कारभार करतात. ते राजे म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. न्यायालंकार मंडित, जे न्याय कठोर राहून कर्तव्यनिष्ठ राहून सत्याच्या बाजूने आणि न्यायाच्या बाजूने न्याय देतात. ते न्यायालंकार मंडित असे राजे म्हणजे शिवछत्रपती. शस्त्रस्त्र शास्त्र पारंगत, शस्त्रस्त्र शास्त्र पारंगत म्हणजे शस्त्रात आणि शास्त्रात जे दोन्हीही या कौशल्यात पारंगत आहेत ते राजे म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. अष्टप्रधान वैशिष्ट्य म्हणजे ज्यांच्या राज्यात 8 वेगळ्या वेगळ्या कलेत किंवा विद्येत पारंगत असलेले प्रधान आहेत. ते अष्टप्रधान मंडळ ज्यांच्या अधिपत्याखाली चालतं ते राजे म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. सिंहासनाधीश्वर, आपले देवाऱ्यातले देव हे अधीश्वर असतात आणि शिवराय हे 32 मण सुवर्ण सिंहासनाचे अधीश्वर होते, म्हणूनच त्यांना सिंहासनाधीश्वर म्हटलं जातं. महाराजाधिराज म्हणजे विद्यमान राजांपैकी सर्व राजे छत्रपती शिवरायांच्या अधिपत्याखाली राहणं उचित ठरवतात. ते राजे महान राजे, सर्व राजांमधून श्रेष्ठ राजे असे शिवराय, म्हणून ते महाराजाधिराज. राजा शिवछत्रपती ज्यांच्या डोक्यावर छत्र ढळत असतात आणि ते त्या छत्राखाली कर्तव्य म्हणून आपल्या प्रजेचं रक्षण करतात, म्हणून ते राजे शिवछत्रपती. राजे असंख्य झाले आजवर या जगती, राजे असंख्य झाले आजवर या जगती. शिवबा समान मात्र ना कुणीही झाला. गर्व ज्यांचा असे या महाराष्ट्राला, गर्व ज्यांचा असे या महाराष्ट्राला. एकची तो राजा शिवछत्रपती जाहला, एकची तो राजा शिवछत्रपती जाहला. पराक्रमाची पसायदाने, जनहिताची पसायदाने, अंजल्या गांजल्यांची पसायदाने शिवरायांनी आम्हास द्यावी. बैलांचे घुंगरू पैंजण व्हावे, चाकाचे वंगण अत्तर व्हावे, जिजाऊंची माया काजळ व्हावी, रांजल्या गांजल्या जवळ घ्यावी. स्वराज्याची ऊब द्यावी, द्यावा तसा निवारा, स्वराज्याची ऊब द्यावी, द्यावा तसा निवारा. भरून जावा शिव विचारे मना मनाचा गाभारा, भरून जावा शिव विचारे मना मनाचा गाभारा. भरून येवो असाच जलसा घरोघरी अन गावोगावी, भरून येवो असाच जलसा घरोघरी अन गावोगावी. लखलख त्या पात्यावर मग शिवरायांची अमर ओवी, लखलख त्या पात्यावर मग शिवरायांची अमर ओवी. शिवरायांची आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्नन श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वैशिष्ट्य, न्यायालंकार मंडित, शस्त्रस्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा. धर्मरक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा, आई जिजाऊ मातेचा. हर 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 हर. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद.